प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् तया अव्यंगवाणीया ब्रह्माति प्रयाण काले प्राप्ति जो स्थिरावली निचित्ते जानो निस्मरी बाहिरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी क्रमयोगाची आंतु मिनलेनी मनोधर्मी स्वरूप प्राप्तीची निप्रेमी आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगी मध्यमा मध्य मार्गी चिरस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा चित चित्ताचा सांगा तू आहाच वानादिसी मांडतू जित प्राणू गगना आतू संचरिका परी मनाची निस्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला योगबळी आवरला सज्ज होऊनी तो जडा जडाती विरवी तू भृलता माझी संचरतू जैसा घंटा नाद लयस्तू घंटेशीची होय का झाकली या घटींचा दिवा नेनिजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परम पुरुषायशी नाम ते माझी निज धाम हो निठाकी यदक्षरं वेद विदो वदन्ति विष्यन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे सकळा जानने आजिलानी तिये जाणवेची जे खानी तया ज्ञानियाची आयनी जया ते अक्षरू मनिपी चंडवाती ही न मोडे ती गगनची की पुढे वाचून जरी होईल मेहुडी तरी उरेल कैची देवी जानने आजी कळले ते जाणीवले पणेचे उमानले मग नेनवेची तया म्हणितले अक्षर सहजी मनोनी वेद वेद नर जया ते मनती अक्षर जे प्रकृतीशी पर परमात्म रूप आणि विषयाचे विष उलंडुनी
ये सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची बैसोनी झाडा तळी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रीत सर्वदाजी जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडिये वेद चुबकळले ठेले ते पुरुष होते जे या परिलया जाती तरी पार्था हिची स्थिती एक वेळ सांगू तेत अर्जुने म्हणितले स्वामी हेची मनावया होतो पामी तव सहजी कृपा केली तुम्ही तरी बोली झोका परी बोलावे ते आते सोहोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेनो संक्षेपे सांगेन ऐक तरी मनाया बाहेरली कडी सावियाची साविया सवे मोडे हृदयाची डोही बुडे तैसी किजे सर्व द्वारांनी संयम्य मनोहृद्धी निरुद्धीयच मूर्ध्याधायात्मनः प्राण मा स्थितो योगधारणा हरिही तरीच घडी जरी संयमाची अखंडी सर्वद्वारी कवाडी कळासती तरी सहजी मन कोंडली हृदयीच असेल उगली जैसी करचरणी मांडली परिवरून संडी तैसे चित्त राहिली या पांडवा प्राणाचा प्रणवोची करावा मग अनुवृत्ती पंथी अनावा मूर्ध्नीवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळी जव मात्रा त्रय मावळी अर्धबिंबी तयावरी तो समेरू निराळी किजे स्थिरू मग जीवी मग लग्नी जीवी ओंकारू बिंबीची विलसी ओम मितेकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देहं स याति परमांगतिम् तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजी मनोनी प्रणवैक नाम ही एकाक्षर ब्रह्म
जो माझे स्वरूप परम स्मरत साता या परी त्यजी देहाती तो त्रिशुद्धी पावी माती जया पावनया परवते अनेक पावने नाही तीर्थ अर्जुना जरी विपाई तुझ्या जीवी नाहीसी जाई नाही स्मरण मग होय काय सयावरी अंती इंद्रिया अनुघड पडलिया जीवितांची सुख बुडालिया अंतु बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे ती वेळी बैसावेची कवने मग कवन निरोधी कवने कारकरणे तीत काह्याची न्यांत करणे प्रणव स्मरावा तरी गा ऐसिया हो ध्वनी झने थारा देसी हो मनी वै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय अनन्य चेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगता जो जे विषयासी तिळांजली देऊने प्रवृत्तीवरी निगड वाहुने माते हृदय सुनी भोगिताती परिभोगी तया अरानुका भेटणे नाही क्षुदाधिका तीत चक्षुरादी रंका कवन पाडू ऐसी निरंतर एकवटली जी अंतकरणी मजसी लिगटली नीची होनी आटली उपासिती तया देहावसान जे पावी तेतैतिही माती स्मरावी मग म्या जरी पावावे तरी उपास्थिती कायसी पैरंकुई काढली पणे काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडी मज आणि भक्ताही तिची दशा तरी भक्तीचा सुसु कायसा मनोनी हा ध्वनी ऐसा न वाखाणावा तीही जे वेळी मी स्मरावा ती वेळी स्मरिला की पावावा तो आभारुही जीवा साहवेची ना ती ऋण्वयपण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून
म्हणून आत्मबोधाची या पांजरा सुयेतयाती वरी आपुलिया स्मरणाची वाहिली शिवायसी करी सावली ऐशी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाती मनोनी देहांतीची सांकडी माझिया काहीच न पडी मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि वरचील देहाचे गवसने फेडूने आहाचा अहंकाराचे रज झाडूने शुद्ध वासना निवडूनी आपण पा मेळवी आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाऊ नाही म्हणून आवेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे ना तरी देहांतीची म्या यावे मग आपण पेयाती न्यावे ही नाही स्वभावी जे आधीच मजसी मिनली येली शरीराची आसलेली असते पण हे सावली वांचोनी चंद्रिका ती ठेली चंद्रीची आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाची सगडी जे तापत्रयाग्नीची सगडी जे मृत्यू काकासी कुरुंडी सांडली आहे जे दैन्याचे दुभती जे महाभयाती वाढविती जे सकळ दुःखाची पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाची केवळ स्वरूपची जे संसाराचे बैसने जे विकाराचे उद्याने जे सकळ रोगाचे भाने वाढली आहे जी काळाचा खिचू शिटा जी आशेचा अंगवठा जन्म मरणाचा ओलिवटा स्वभावी जी भुलीचे भरीव विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विंचुवाची जी व्याघ्राचे क्षेत्र जी पन्यांगनेचे मैत्र जी विषय विज्ञान यंत्र सुपूजित जी लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जी विश्वासू अंगवळा सवंचोराचा जी कोडियाची खेव जी काळ सर्पाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जी
जे वैर्याचा पाहुणेरू जी दुर्जनाचा आदरू ही असो जी सागरू अनर्थाचा जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळी साशिन्न लेवन जे धूम्ररजाचे गगन ओतले आहे ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर जे होऊन ठेली अपार स्वरूप माझे अब्रह्मभुवनालोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते एरवी ब्रह्मपणाची ये भडसी न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसी परी निवटलियाचे जैसे पोट न दुखी ना तरी चेलिया नंतरी न बुडीजी स्वप्नीचे नि महापुरी देवी माते पावले ते संसारी लिंपतीची ना एरवी जगदाकाराची श्री जी चिरस्थाय्यांची धुरी ब्रह्मभुवन गाचवरी लोकाचळाची जी गावीचा पहारू दिवोवरी एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी मिळोनी पाती उठी एकसरी 14 जनाची सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांता इहो रात्रविदो जनाः जय चौकडिया सहस्र जाये तै ठाई ठाऊ विळूची होई आणि तैसीची सहस्रवर्ये पाहे रात्री जेथ एवढे अहोरात्र जेथींचे तेने न लोटती जे भाग्याची देखती ते स्वर्गीचे चिरंजीव एरा सुरगणाची नवाई विशेष सांगावी येथ काही मुद्दल इंद्राचीच दशा पाहिजे दिहाची 14 परी ब्रह्मयाची आहे 8 पहाराती आपुली या डोळा देखती जे आहाती गातया ते अहोरात्र वेद मनिपी अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ति तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्राम स एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयति रात्र्यागमे वशपार्थ प्रभवत्यहरागमे तिये ब्रह्मभुवनी दिवसी पाहे
ही वेळी गगना की न समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व पुढती देहाची चौपाहरी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी तैसाची मग पहाटे भरू लागी शारदीची ये प्रवेशी अभ्रेजिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती तैसी ब्रह्मदिनाची ये आदी ही भूतसृष्टींची मांदी मिळे जव सहस्रावधी निमित्त जापुरी पाठी रात्रींचा अवसरू होई आणि विश्वाव्यक्ती लया जाई तोही युग सहस्र मोटका पाही आणि तैसी चिरची हे सांगावया काय उपपत्ती जी जगाचा प्रळयो आणि संभूती ये ब्रह्मभुवनीची आहोते अहोरात्रा माझी कैसी थोरिवेचे मान पाहे पा जो सृष्टी बीजांचा साठोपा परी पुनरावृत्तीची आमापासी गजाहला रवी त्रैलोक्य हे धनुर्धरा तिये गावी चागा पसारा तुहा दिनोदयी कसरा मांड तू असी पाठी रात्रींचा समोपावी आणि अपैसाची सांठवी मनी जेथींचे तीर्थ स्वभावी साम्यासी जैसे वृक्षपण बीजासी आले ही मेघ ही गगन जहाले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य मनिपे परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तसनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति एतसमविषमनदिशि काही मनोनी भूती ही भाष्य नाही जीवी दुधाची जाहली या दही नामरूप जाय देवी आकार लोपा सरीसी जगाची जगपन भ्रंशी परी जेथे जाहली ती जैसे तैसीची असे ते तया नाव सहज व्यक्त आणि आकारा वेळी तिची व्यक्त हे एकास्तवैक सुचित ये रवी दोन्ही नाही जैसी आटली आरूपी आटली पनती खोटी म्हणिपी उडती तो घनाकारू हारपी जे वेळी अलंकार होती ही दोही जैसी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई ती तरी व्यक्त ना अव्यक्त
नित्यना नाशवंत या दोही भावातीत अनादि सिद्ध जेही विश्वची होनी असी परी विश्वपनन नासली निननासी अक्षरे पुशिलिया न पुसे अर्थु जैसा पाही पातरंग तरी होत जात परी तीथ उदकती अखंड असत ती विभूता भावी न नाशत अविनाशजी ना तरी आटती अलंकारी नाटती कनकासी जयापरी ती विमरती जीवाकारी अमरजी आहे अव्यक्तोक्षर इत्युक्तस् तमाहु परमांगतिं यं प्राप्य न निवर्तन्ति तद्धाम परमं मम पुरुषः सपरः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं जया ते अव्यक्त मनो ये कोडे मनता स्तुती ही आईसे नावडी जी मना बुद्धी न सांपडे मनोनिया आणि आकार आलिया जयाची निराकार पण नवची आकार लूपीन विसंचे नित्यतागा मनोनी अक्षर जी मनिजी देवीची मनता बोधू ही उपजी जया परोता पैसून दीखिजे या नाम परमगती परी आघवाई देहपुरी आहे निजेलियाची परी जे व्यापारू करवे ना करे मनोनिया ए रवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही नटके गा सुभटा दाही इंद्रियाची आवाटा वाहतची आहती उकलोनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुख दुःखाचा राजवाटा भितराही पावी परी राहो पौडलिया सुखी जैसा देशीचा व्यापारू नटकी प्रजा पुलाले न्याविलाखे करीतची असती तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांची करणे स्फुरण वायूची हे देह क्रिया आगवी न करविता होय बरवी जैसा न चलविते निरवी लोकू चाली अर्जुना तया परी सुतलाय साही शरीरी मनोनी पुरुषगा अवधारी मनी पीरयाती आणि प्रकृती पतिव्रती पडिला आणि प्रकृती पतिव्रती
पडीला एक पत्नी व्रती येणेही कारणे जयाती पुरुष मनोई पै वेदांची बहु सपन देखी चिना जयाचे अंगण ही गगनाची पांघरुण होय देखा ऐसी जाणून योगीश्वर जयाती म्हणती परात्पर जी अनन्य गतीचे घर विवसितई जी तनुवाचा चित्ती नाईकती दुजी ये गोष्टी ती दया एकनिष्ठीची पिकते सुक्षेत्र जी त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साच जयाचा मनोधर्म दया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा जी निगर्वाची गौरव जी निर्गुणाची जाणीव जी सुखाची राणीव निराशासी जी संतोष या वाढिले ताट जी अचिंता अनाथाची मायपोट भक्तीची उजू वाट जया गावा ही एकैक सांगो निवाया काय फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठाऊची होई दे शिवाची या झुळका जैसी हिवची पडे उष्णोदका का समोर झालिया अर्का तमची प्रकाशु होय तैसा संसारू जया गावा गेला साता पांडवा होनी ठाकी आगवा मोक्षाचाची तरी अग्नी माझी आली जैसी इंधनची अग्नी जाहली वाटीन निवडीची काही केली काष्टपण ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता परी ओस नव्हे पंडुसुता जया परी लोहाची कनक जाहली हे एके परिशीची केली आता अनेक कैची ती गेले लोहत्व आणि मनोनी तूप होनी मागवती जीवी दूधपणा नयीची निवृत्ती देवी पावनिया जयाती पुनरावृत्ती नाही ती माझी परम साचो कार्य निजधाम ही अंतुवट तुझ वर्म दाविजत असी यत्र काली त्वनावृत्ती मावृत्तिंचैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ टीवीची आणखी एके प्रकारे ही जाणता आहे सोपारी तरी देह सांडिते न्यावसरे जेत मिळती योगी अथवा अवचटी ऐसी घडी
जी अवसरी देह सांडी तरी मागवती नेघडी देहासीची मनोनी काळ शुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवीत खिवी ब्रह्मची होती एरवी आकाळी तरी येते संसारा पुढती तैसी सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोही अवसरा अधीन आहाती इति अवसरू तुझ प्रति प्रसंगी सांगू तरी ऐके गा सुभटा पातळिया मरणाचा माझी वटा पाची आपुलालिया वाटा निघती अंती ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमू न गिरी स्मृती नवी आंधळी न मरे मन हा चेतना वर्गू आघवा मरणी दिसे टवटवा परी अनुभवली या ब्रह्मभावा गवसनी होनी ऐसा सावध हा समवाऊ आणि निर्वाण वेरी निर्वाहू ही तरीच घडी तरी सावाऊ अग्नीचा अति पहा वारिनिका उदकी जय दिव्याची दिवे पण झाकी यासतीची काय देखी दिठी आपुली तैसे देहांतीचे निविषमवाती देह अंत बाहेरी श्लेष्मा अंती ती विझोनी जायौजिते अग्नीचे ती वेळी प्राणासी प्राणू नाही इथ बुद्धी आसोन करील काही मनोनी अग्निवी नदीही चेतना न थारी अगाधीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला वाया आयुष्य वेळू आपुला अंधारी दिवसी आणि मागील स्मरण आघवी ते तेने अवसरी सांभाळावी मग देह त्यजून मिळावे स्वरूपी की तया श्लेष्मांची चिखली तवा चेतनाची बुडून गेली इथ मागिली पुढली ही ठेली आठवण सहजी मनोनी आधी अभ्यास जो केला तो मरण नयिताची निमोनी गेला जैसी ठेवणे न दिसता मानवाला दिपू हातीचा आता सोही सकळ जानपा ज्ञानासी अग्निमुळ तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण अति अग्निर्ज्योतिरः शुक्ल जन्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः कुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज
महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। जगदम्बा माता की जय।